तर जे गुप्त घराणे आहे, गुप्त घराणे, त्या गुप्त सत्तेला किंवा गुप्त घराण्याला किंवा गुप्त वंशाला किंवा गुप्त काळातील सर्व ह्याला आपण सुवर्णयुग का म्हणतो, हा एक प्रश्न बऱ्याच मुलांना पडतो. तर सुवर्णयुग का म्हणतो, तर जे मौर्य सत्ता होती, मौर्य सत्तानंतर संपूर्ण उत्तरेकडे पूर्णपणे एकछत्री सत्ता फक्त आणि फक्त यांनी गुप्त राजानेच केलेली होती. त्याच्यामध्ये काय होतं की राजकीय स्थैर्य, शांतता निर्माण केली होती, आर्थिक समृद्धी पूर्णपणे त्याच्यामध्ये झालेली होती, धार्मिक सहिष्णुता म्हणजे जरी हे राजे हिंदू किंवा वैदिक धर्माचे पुरस्कर्ते असले तरी पण त्यांनी काय केलेलं आहे, जैन आणि बौद्ध धर्माला सुद्धा त्यांनी सहिष्णुतेने वागवलेलं आहे. त्यामुळे धार्मिक असं कुठलेही वादविवाद त्यांच्या काळामध्ये गुप्त काळामध्ये झालेलं नव्हतं. त्यामुळे धार्मिक सहिष्णुता धोरण गुप्त राज्याने पूर्णपणे राबवले होते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार त्यांचा अतिशय चांगला होता, म्हणजे विदेशी व्यापार असेल नाहीतर अंतर्गत व्यापार असेल, दोन्ही जे व्यापार होते ते चांगल्या पद्धतीने त्यांचे चालत होते. त्यानंतर सामाजिक सांस्कृतिक विकास त्यांच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालेला होता. जसं स्थापत्यशास्त्र, मूर्तिशास्त्र असेल किंवा साहित्य असेल, कला असेल, विज्ञान असेल, सगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती त्यांची झालेली होती. त्यांचं सामाजिक जीवन, सांस्कृतिक जीवन, आर्थिक जीवन, राजकीय जीवन अतिशय विकसित झालेलं होतं. म्हणून आपण गुप्त कालखंडाला सुवर्णयुग असं म्हणतो.